3 plus root 7 upon 3 minus root 7. 3 minus root 7 equals to a plus b root 7, and the question is find a and b. Find a and b. In that question, again, you will select left-hand side, you will simplify it, and then you will compare it with right-hand side. Only 3 steps concept you should understand. Let's take LHS. LHS. Solve करा माझ्यासोबत. LHS equals to 3 plus root 7 upon 3 minus root 7. आता याला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे क्लिअरली दिसतंय की डिनॉमिनेटर मध्ये इरॅशनल नंबर आहे. याचा अर्थ आपल्याला रॅशनलाइज डिनॉमिनेटर करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करायला लागणार आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एका नंबरने. तो नंबर फायनलाइज करायचा तुम्ही सांगा कुठला आहे? कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करूयात? व्हेरी गुड. कारण हा a मायनस बी असेल तर इथे आपण a प्लस बी घेतो. ठीक आहे. तर इथे 3 प्लस रूट 7 ने मल्टिप्लाय केलं. 3 प्लस रूट 7 ने वर पण मल्टिप्लाय केलं. आणि एकदा का तुमचं हे प्रोसेस झाली की मग पुन्हा सिम्प्लिफिकेशन आहे. फॉलोइंग मेथड नसेल समजली काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बायनॉमियल मल्टिप्लाय बाय बायनॉमियल यायला पाहिजे. तुमच्या मेथडने केलं तरी आन्सर तेच येणार आहे. पण फॉलोइंग मेथड का सांगते मी? कारण ती क्विक मेथड आहे. फॉलोइंग मेथड आपण नेहमी बायनॉमियल मल्टिप्लाय बाय बायनॉमियल मध्ये यूज करतो. FOIL. ठीक आहे. ही एक ट्रिक मेथड आहे. कुठल्याही एनसीईआरटी बुक मध्ये तुम्हाला मिळणार नाही. हे आपण काढलेली ट्रिक आहे सिक्वेन्स बघून. फर्स्ट टर्म्स, मी ह्या फर्स्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन करते. 3 इंटू 3 9. आउटसाइड टर्म्स म्हणजे ब्रॅकेट दोन्ही ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्म्स 3 इंटू रूट 7 म्हणजे पॉझिटिव्ह 3 रूट 7. इनसाइड टर्म्स या आहेत, या दोन्ही इनसाइड टर्म्स आहेत. प्लस साइन सोबत 3 इंटू रूट 7 प्लस 3 रूट 7. आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ते झालं की आपले ब्रॅकेट सॉल्व्ह झाले. रूट 7 इंटू रूट 7 प्लस 7. ठीक आहे. रूट 49 म्हणाल तुम्ही तर त्याचा अर्थ प्लस 7 येतो. आणि डिनॉमिनेटर मध्ये a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, कारण a प्लस बी ए मायनस बी मध्ये आपण ऑलरेडी मॅनेज केलेलं आहे. त्यामुळे इथे आला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a आहे 3, b आहे रूट 7. याला पुढे सॉल्व्ह करूयात आपण. 9 प्लस 7 16 प्लस 3 रूट 7 प्लस 3 रूट 7. सांगा ऍडिशन. रूट कधी पण एक्स वाय सारखा घ्यायचा, कन्सिडर करायचा, म्हणजे तुम्ही चुकणार नाही कधी पण. हे बघ आता इथे 3x प्लस 3x असतं तर काय केलं असतं तुम्ही? 6x केलं असतं ना. बरोबर आहे ना. 6x केलं असतं की नाही. हा रूट आहे ना नेहमी एक्स किंवा कुठल्याही व्हेरिएबल सारखा रिॲक्ट होतो ऑपरेशन्स मध्ये. तर तसं त्याला ऑपरेट करा. 3 रूट 7 प्लस 3 रूट 7 इथे येणार 6 रूट 7. डिनॉमिनेटर मध्ये काय येतो? 3 स्क्वेअर काय येतो? 9 मायनस रूट 7 स्क्वेअर काय येतो? 7. त्यामुळे इथे मिळालं आपल्याला 16 प्लस 6 रूट 7 अपॉन 2. पण आपली जी RHS आहे ती फ्रॅक्शन मध्ये नाहीये. RHS सेपरेट दोन सुट्ट्या टर्म्स आहेत. म्हणजे ह्याला पण आपल्याला सुट्ट करावं लागणार आहे. सुट्ट करण्यासाठी काय करणार तुम्ही? ब्रेक करायचं. ब्रेक म्हणजे हा 2 ह्याला पण जातो, हा 2 ह्याला पण जातो. ठीक आहे. याला आपण सेपरेट करूया. which is equals to 16 upon 2 असा लिहिला प्लस 6 रूट 7 upon 2. आणि मग कॅन्सल करा. जे काही कॅन्सल रिड्यूस करा. 2 1 जा 2 8 जा 2 1 जा 2 3 जा. आणि फायनली मला लेफ्ट हँड साइड मिळाली. LHS इक्वल्स टू किती मिळते? 8 प्लस 3 रूट 7. आणि आता मी RHS सोबत कम्पेअर करणार. एकदा RHS बघून घेते काय होती. a प्लस बी रूट 7. ठीक आहे. RHS होती a प्लस बी रूट 7. कम्पेअर करून सांगा a ची व्हॅल्यू काय आहे? a ची व्हॅल्यू म्हणजे प्लस साइनच्या लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू. इथे काय 8 आहे. म्हणजे a इक्वल्स टू 8 लिहिणार आपण. a इक्वल्स टू 8 आणि b इक्वल्स टू 3. आलं कुठून? तर इथे एक छोटंसं वाक्य टाकायचं आहे. ऑन कम्पेअरिंग बोथ द साइड्स. चेक करा. तर पुन्हा तेच लेफ्ट हँड साइड आपण घेतली, सिम्प्लिफाय केलं. रॅशनलाइज डिनॉमिनेटरच्या मेथडने करावं लागलं. का? कळणार कसं? कारण डिनॉमिनेटर इरॅशनल आहे. जिथे जिथे डिनॉमिनेटर इरॅशनल होतो तिथे पहिल्यांदा आपल्याला तो रॅशनलाइज करावा लागतो. मग आपण पुढे जाऊ शकतो. मग रॅशनलाइज डिनॉमिनेटर करून आपण फायनली RHS सोबत कम्पेअर केलं आणि मग आपल्याला AB च्या व्हॅल्यूज मिळाल्या.